प्रिय संस्कृत अनुरागी, नमो नमः। मी प्राध्यापिका सौ अर्चना कुलकर्णी। संस्कृत ग्रामर ट्रेनिंग अंतर्गत कंपाउंड सिरीज किंवा समास सिरीज अंतर्गत व्हिडिओ क्रमांक 5 मध्ये आपले हार्दिक स्वागत। व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये आपण समास म्हणजे काय ते पाहिले, तर व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये आपण समास प्रकारांविषयी जाणून घेतले। व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये अव्ययी भाव समास समजावून घेतला, तर व्हिडिओ क्रमांक 4 मध्ये तत्पुरुष परिवाराची ओळख करून घेत त्यातील विभक्ती तत्पुरुष कुटुंबातील द्वितीय तत्पुरुषाविषयीची सविस्तर माहिती घेतली। आता व्हिडिओ क्रमांक 5 मध्ये आपण तृतीय तत्पुरुषाविषयी जाणून घेणार आहोत। व्हिडिओ क्रमांक 4 मध्ये हे आपण जाणलेच की पूर्वपद व उत्तरपदाची विभक्ती जेव्हा भिन्न भिन्न असते तेव्हा विभक्ती तत्पुरुषाचे प्रकार होतात। पण पूर्वपद तृतीयांत व उत्तरपदी काही विशिष्ट शब्द किंवा परिस्थिती आली असल्यास तृतीय तत्पुरुष समास कसा होतो किंवा कधी होतो ते आपण या व्हिडिओ अंतर्गत जाणून घेणार आहोत। जसे हरिणा त्रातः या उदाहरणाद्वारे आपण ही संकल्पना थोडक्यात समजावून घेऊयात। येथे हरिणा आणि त्रातः अशी दोन पदे आपल्याला दिसून येतात। पूर्वपद हे तृतीयांत किंवा तृतीय विभक्तीत दिसून येते, तर उत्तरपदी कृदंत आलेले आपल्याला दिसून येते। पूर्वपद तृतीयांत व उत्तरपदी कृदंत असल्यामुळे समस्त पद तयार होत असताना तृतीयांत विभक्ती दर्शविणाऱ्या नाचा लोप होऊन हरित्रातः असे सामासिक पद आपल्याला मिळते। तृतीय असल्यामुळे हरीने रक्षिलेला किंवा हरिद्वारा रक्षिलेला असा या दोन पदांचा किंवा हरित्रातः या समस्त पदाचा अर्थ होतो। पूर्वपद तृतीय विभक्तीत असल्यामुळे हा तृतीय तत्पुरुष समास होतो। आता आपण असे जाणून घेतले की पूर्वपदी तृतीय विभक्ती असल्यास व उत्तरपदी कृदंत आले असल्यास तेथे तृतीय तत्पुरुष समास होऊ शकतो। आता तृतीय तत्पुरुष समासाच्या नियमांकडे वळूयात। हा नियम असा आहे की पूर्वपद कर्तृवाचक असेल व उत्तरपदी क्रिया दाखविणारे कृदंत आले असेल तर तो तृतीय तत्पुरुष समास असतो। हा नियम समजावून घेण्यासाठी या नियमातील दोन संज्ञा आधी स्पष्ट करणे गरजेचे आहे। पहिली संज्ञा आहे कर्ता व दुसरी संज्ञा आहे कृदंत। यांच्याविषयी आधी थोडक्यात माहिती करून घेऊ। जो क्रिया करणारा असतो किंवा ज्याच्याशिवाय क्रिया होऊच शकत नाही त्याला कर्ता असे म्हणतात। जसे रामः पठति या वाक्याचा मराठीत अर्थ होतो राम वाचतो आहे। पठति या क्रियापदावरून येथे वाचण्याची क्रिया सुरू आहे हे आपल्या लक्षात येते। पण ही वाचण्याची क्रिया कोण करतो आहे, तर या प्रश्नाला उत्तर आहे राम। म्हणजे वाचण्याची क्रिया करणारा राम येथे आपल्याला दिसून येतो। म्हणून वरील व्याख्येनुसार जो क्रिया करणारा असतो त्याला कर्ता असे म्हणतात। म्हणून येथे वाचण्याची क्रिया करणारा राम असल्यामुळे राम या पदाला कर्तृपदाची प्राप्ती होते किंवा रामाने वाचल्याशिवाय वाचण्याची क्रिया होऊच शकत नाही, म्हणून राम या पदाला कर्तृपदाची प्राप्ती होते। कर्ता म्हणजे काय हे थोडक्यात समजावून घेतल्यानंतर आता कृदंत म्हणजे काय त्याचा आपण विचार करूत। कृदंत या शब्दाची फोड केल्यास कृत अधिक अंत असे दोन शब्द आपल्याला मिळतात। कृत ने ज्याचा अंत होतो किंवा कृत ज्याच्या शेवटी आलेले आहेत त्यांना कृदंत असे म्हणतात, असे शब्दांची फोड केल्यावर आपल्या लक्षात येते। पण कृत म्हणजे काय, तर कृत ही एक धातूंना लागणाऱ्या प्रत्ययांची संज्ञा आहे। आता धातू म्हणजे काय तेही बघूयात। क्रियापदाच्या मूळ रूपाला मूळ धातू असे म्हणतात। जसे पठति हे क्रियापद आहे व या क्रियापदाचे मूळ रूप आहे पठ, म्हणून या पठला मूळ धातू असे म्हणतात। व या मूळ धातूपासून मग वेगवेगळ्या काळाचे व वेगवेगळ्या अर्थाचे क्रियापद तयार करता येतात।
मराठीतही आपण जाणे, येणे, खाणे, पिणे असे मूळ धातू वापरतो व मग या मूळ धातूंपासून वेगवेगळ्या काळांची व अर्थांची क्रियापद तयार करतो। तर कृत ही एक धातूंना लागणाऱ्या प्रत्ययांची संज्ञा आहे। धातूंना वेगवेगळे कृत प्रत्यय लागून धातुसाधित शब्द बनतात। धातुसाधित म्हणजे धातूपासून साधलेले किंवा धातूपासून तयार झालेले। या धातुसाधित शब्दांचे विशेषण, अव्यय, नाम अशी वेगवेगळे प्रकार आहेत। तर कृत प्रत्यय लागलेल्या शब्दांना कृदंत अशी संज्ञा आहे। ज्यांच्या अंती कृत प्रत्यय असतात त्यांना कृदंत अशी संज्ञा होते। या वेगवेगळ्या धातुसाधितांपैकी फक्त कृदंत विशेषणांचा, तेही भूतकालिक कृदंत विशेषणांचा आता आपल्याला विचार करायचा आहे तृतीय तत्पुरुष समासात। कर्मणी भूतकालिक कृदंत किंवा कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण कशी तयार होतात ते बघूयात। मूळ धातू अधिक कर्मणी भूतकालिक कृदंताचा प्रत्यय बरोबर कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण किंवा कर्मणी भूतकालिक कृदंत तयार होतात। आता कर्मणी भूतकालिक कृदंत प्रत्यय आहे त। हा त मूळ धातू समोर लागला असता त्यापासून कर्मणी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण तयार होतात। जसे जी अधिक त बरोबर जीत, भू अधिक त बरोबर भूत। येथे आपल्याला त या प्रत्ययातील फक्त त शिल्लक राहिलेला दिसून येतो, कारण या क चा काही विशिष्ट संधी नियमानुसार लोप होतो। ही भूतकाळ सांगत असल्यामुळे जीत म्हणजे जिंकलेला, भूत म्हणजे झालेला असा यांचा अर्थ होतो व कर्माविषयीची विशेष माहिती देत असल्यामुळे यांना कर्मणी भूतकालवाचक धातूपासून तयार झालेली असल्यामुळे धातुसाधित विशेषण असे संबोधण्यात येते। तसेच कृ अधिक त बरोबर कृत केलेला, त्रयी अधिक त बरोबर त्रात तारलेला, रक्षण केलेला, रक्ष अधिक त बरोबर रक्षित अशी निरनिराळी कर्मणी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण तयार होतात। ही कर्माप्रमाणे चालतात म्हणून तिन्ही लिंगांमध्ये ह्यांची वेगवेगळी रूप झालेली आपल्याला दिसून येतात। जर पुल्लिंग असेल तर जीतः, भूतः, कृतः अशी रूप होतात। स्त्रीलिंगी असेल तर जीता, भूता, कृता व नपुंसकलिंगी असेल तर जीतम, भूतम, कृतम अशी यांची रूप तिन्ही लिंगात झालेली आपल्याला दिसून येतात। संस्कृतमध्ये विशेष्य आणि विशेषण हे समानाधिकरणात असतात, म्हणजे विशेष्यचं जे लिंग, जे वचन तेच विशेषणाचं आपल्याला दिसून येतं। हा कर्मणी भूतकालिक कृदंताचा त प्रत्यय लागताना मूळ धातूत काही ठिकाणी बदलही झालेला दिसून येतो। जसे त्रयी, त्रा, रक्ष, रक्षी असे बदलही संधी नियमानुसार झालेले आपल्याला दिसून येतात। आता इथे एक गोष्ट नक्की लक्षात घ्यायची आहे की आता आपण कर्ता, कृदंत, धातुसाधित, धातू यांविषयीची अगदी कामापुरती तोंडओळख करून घेतली आहे। याविषयीची सविस्तर माहिती त्या सिरीज अंतर्गत आपण करूनच घेणार आहोत। तृतीयांत पदातील कर्ता म्हणजे तृतीया विभक्तीत असलेला कर्ता व त्या कर्त्याने केलेली क्रिया दर्शविण्यासाठी कृदंताचा वापर अशी जेव्हा स्थिती दिसून येते, असा जेव्हा दोन पदांमधील संबंध दिसून येतो तेव्हा तिथे तृतीया तत्पुरुष समास होतो। उदाहरणार्थ कालिदासेन रचितम, येथे कालिदासेन हा तृतीयांत पदातील कर्ता आहे। मूळ शब्द आहे कालिदास व त्याची कालिदासेन अशी तृतीया विभक्ती झालेली आपल्याला दिसून येते। कालिदास हा संस्कृत महाकवी होता, त्याने महाकाव्यांची रचना केली हे आपण सर्व संस्कृत प्रेमी जाणताच। रचितम ह्याचा अर्थ आहे रचना केलेला। रच हा मूळ धातू आहे व या मूळ धातूला त हा कृदंताचा किंवा कर्मणी भूधावीचा प्रत्यय लागून रचित असे रूप तयार झालेले आहे। ते महाकाव्य हे इथे कर्मपदी आहे, ते नपुंसकलिंगी आहे म्हणून रचितम हेही नपुंसकलिंगी झालेले आपल्याला दिसून येते, म्हणून रचितम हे नपुंसकलिंगी झालेले आहे।
कालिदासेन रचितम, येथे कालिदास हा कर्ता आहे, त्याने केलेली क्रिया दर्शविण्यासाठी रचितम या कृदंताचा वापर झालेला आहे। रचना करण्याची क्रिया त्याने केलेली आहे व ती कृदंताने दर्शविलेली आहे। म्हणून ही दोन पदे समस्थित होऊन या दोन पदांचा समास होऊन कालिदास रचितम असे एक समस्त पद किंवा असा सामासिक शब्द आपल्याला मिळतो। येथे पूर्वपदी कर्ता व उत्तरपदी कृदंत असल्यामुळे हा तृतीया तत्पुरुष समास आहे। आणखीन काही उदाहरणांद्वारे हा विषय आपण स्पष्ट करून घेऊ। येथे खाली काही सामासिक शब्द लिहिलेले आहेत व यांच्याद्वारे तृतीया तत्पुरुष समास कसा होतो ते आपण समजावून घेणार आहोत। हरित्रातः हा सामासिक शब्द आहे। येथे हरि हा कर्ता व त्रातः हे कृदंत आहे। मूळ धातू त्रयी व त्यापासून कर्मणी भूधावी लागून त्रातः हे रूप तयार झालेले आहे। याचप्रमाणे रक्षितः, निर्मितम, कृतम ही सर्व कृदंताचीच रूप आहेत। कर्मणी भूधावी किंवा कर्मणी भूतकाळवाचक धातू साधित विशेषणांचीच रूप आपल्याला इथे शेवटी आलेली दिसतात व पूर्वपदी हरी, दैव, मानव व तत् हे कर्तृरूपाने स्थित आहेत। म्हणून कर्ता व कृदंताचा संबंध दिसून येत असल्यामुळे किंवा कर्ता व त्याने केलेली क्रिया कृदंताने दर्शविलेली असल्यामुळे येथे तृतीया तत्पुरुष समास झालेला आपल्याला दिसून येतो। म्हणून हरित्रातः याचा विग्रह किंवा या समस्त पदाचा विग्रह वाक्य आहे हरिणा त्रातः, म्हणजेच हरीने रक्षिलेला किंवा हरिद्वारा रक्षिलेला। त्याचप्रमाणे दैवरक्षितः च विग्रह वाक्य दैवेन रक्षितः, दैवाने रक्षिलेला। परत कर्ता आणि कृदंताचा संबंध दिसून येत असल्यामुळे तृतीयांत तत्पुरुष समासात याचा विग्रह झालेला आहे। मानव निर्मितम, मानवेन निर्मितम, कर्ता व कृदंत, कर्ता व त्याने केलेली क्रिया कृदंताने दर्शविलेली, म्हणून तृतीया तत्पुरुष समास मानवाने निर्मिलेले हा मराठी अर्थ। तत्कृतम मध्ये तत् हा कर्ता, कृतम ही त्याने केलेली क्रिया कृदंताने दर्शविली, म्हणून तेन कृतम असा तृतीयांत समास सुटला, ह्याचा मराठी अर्थ त्याने केलेले। आता नियम 1 अंतर्गत आपण असे समजावून घेतले की पूर्वपदी कर्ता असेल व उत्तरपदी त्याने केलेली क्रिया कृदंताने दर्शविलेली असेल तर तो तृतीया तत्पुरुष समास होतो। आता या समासातील दुसरा नियम आपण बघूयात। दुसरा नियम आहे की पूर्वपद जर करणवाचक असेल व उत्तरपदी त्याच्याद्वारे केली गेलेली क्रिया दर्शविणारे कृदंत असेल तरीही तृतीया तत्पुरुष समास होतो। पहिल्या नियमात सांगितले होते की पूर्वपद कर्तावाचक असेल तर आणि उत्तरपदी त्याने केलेली क्रिया दर्शविणारे कृदंत असेल तर, इथे सांगितले की करणवाचक असेल तरीही, कर्ता असेल व कृदंत असेल तरीही तृतीया तत्पुरुष व करण व कृदंतांचा संबंध दिसून आला तरीही तृतीया तत्पुरुष समास होतो। आता करण ही संज्ञा प्रथम समजावून घेऊत, म्हणजे हा नियम आपल्याला लगेच समजेल। कर्त्याला क्रिया करण्यासाठी ज्या साधनाची अत्यंतिक आवश्यकता असते त्याला करण असे म्हणतात। जसे अहम सुधाखंडेन लिखामी या वाक्याचा मराठीत अर्थ होतो मी खडूने लिहिते। येथे लिखाणाची क्रिया सुरू आहे असे आपल्याला लिखामी या क्रियापदावरून लक्षात येते। लिखामीची क्रिया मी हा कर्ता करतो आहे व मी हा कर्ता लिहिण्यासाठी सुधाखंड या साधनाचा उपयोग करतो आहे। सुधाखंड म्हणजे खडू, मी हा कर्ता सुधाखंड म्हणजे खडूने लेखन क्रिया करतो आहे। म्हणजे मी या कर्त्याला लेखनाची क्रिया करण्यासाठी अत्यंतिक आवश्यक असं साधन आहे ते खडू। इतर कुठल्याही साधनांची निवड न करता त्याने खडू या साधनाची निवड केली आहे, त्यामुळे त्याच्या दृष्टीने ते अत्यंतिक आवश्यकता असलेलं साधन आहे। म्हणून वरील व्याख्येनुसार कर्त्याला क्रिया करण्यासाठी ज्या साधनाची अत्यंतिक आवश्यकता असते त्याला करण असे म्हणतात। या नियमानुसार सुधाखंडाला करण संज्ञा प्राप्त होते, यालाच साधन असेही म्हणतात। जसे चालण्याचे साधन पाय म्हणून पाय हे करण आहे, वास घेण्याचे साधन नाक म्हणून नाक हे करण आहे। तर असे करणवाचक पद पूर्वपदी असल्यास व उत्तरपदी त्याच्याद्वारे केलेली क्रिया दर्शविलेली असल्यास कृदंताने
तर तृतीय तत्पुरुष समास होतो हे आपण उदाहरणाद्वारे समजावून घेऊयात। सामासिक शब्द आहे शस्त्र हतः। पूर्वपद शस्त्र आहे, उत्तरपद हत आहे। हतः हे हन धातूचे कृदंताचे रूप आहे। हन धातूचा अर्थ आहे ठार करणे, म्हणजे येथे ठार करण्याची क्रिया झालेली आहे। कृदंताने कुठली क्रिया दर्शवली तर ठार करण्याची क्रिया दर्शवली। ही ठार करण्याची क्रिया कशाद्वारे केली गेली तर शस्त्राद्वारा केली गेली आहे। म्हणजे ठार करण्यासाठी जे साधन वापरले ते आहे शस्त्र, म्हणून शस्त्र या पदाला करण संज्ञेची प्राप्ती झाली। म्हणून करण व कृदंताचा संबंध दिसून येत असल्यामुळे या समस्त पदाचा विग्रह तृतीय तत्पुरुष समासात होतो, तो म्हणजे शस्त्रेण हतः या पद्धतीने, म्हणजेच शस्त्राने किंवा शस्त्राद्वारे ठार केलेला असा याचा मराठीत अर्थ होतो। अजून 2 उदाहरणांद्वारे हा विषय स्पष्ट करून घेऊयात। पुढचा सामासिक शब्द आहे नख भिन्नः। नखैः भिन्नः असं ह्याचं विग्रह वाक्य आहे किंवा असा याचा विग्रह होतो। मराठी अर्थ आहे नखांद्वारा वेगळा केला गेलेला। यज्ञ संस्कृती ज्या काळात भारतात अस्तित्वात होती त्या काळातला हा शब्दप्रयोग। यज्ञात आहुती घालण्यासाठी जे धान्य लागायचं त्याचं निस्तुषीकरण म्हणजे त्या धान्याची साळ काढण्याचे काम नखांनी केलं जायचं। बैलांच्या द्वारा किंवा पायदळी तुडवून साळरहित झालेलं धान्य यज्ञात चालायचे नाही। ही त्या काळची पावित्र्याची स्वच्छतेची संकल्पनाच। आहुती द्यायची तर ती कोणाचा पाय लागलेली द्यायची नाही, म्हणून साळ काढण्यासाठी नखांचा उपयोग केला जायचा। म्हणून साळ रहित धान्य करण्याचं साधन नख, म्हणून हे करण व क्रिया दर्शवलेली आहे भिन्नः वेगळा केलेला कृदंताने। भिद या धातूचं भिन्न हे कृदंताचं रूप आहे, म्हणून करण व कृदंताचा संबंध दिसून येत असल्यामुळे नखैः भिन्नः असा तृतीयांत समास येथे झालेला दिसून येतो। त्याचप्रमाणे खड्ग छिन्नः, येथेही कृदंत छिन्नः आहे, छिद धातूचं हे रूप आहे। तुकडे करणे ही क्रिया इथे झालेली आहे व ती छिन्नः या कृदंताने दर्शविलेली आहे व ही क्रिया करण्यासाठी साधन निवडले ते म्हणजे खड्ग किंवा तलवार। म्हणून करण व कृदंताचा संबंध दिसून येत असल्यामुळे येथेही तृतीयांत समास झालेला दिसून येतो। खड्गेन छिन्नः म्हणजे तलवारीने तुकडे केलेला। येथे या व्हिडिओ अंतर्गत आपण मुख्यतः कर्तुवाचक किंवा करणवाचक पद पूर्वपदी असेल व उत्तरपदी कृदंताचे रूप असेल तेव्हा तृतीय तत्पुरुष समास कसा होतो हे समजावून घेतले। याशिवाय अजूनही तृतीय तत्पुरुष समास कधी कधी होतो हे आपण व्हिडिओ क्रमांक 6 मध्ये जाणून घेणार आहोत। तर तोपर्यंत धन्यवादः। पुनर्मिलामः।